आयची जी मुद्दमची प्रेस घेवपाचें कारण दोन आसा. एक पोलिसाचे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर कांय व्यक्तींनी एलिगेशन केल्लें 2-3 दीस पयलीं की कोणे तरी दोन कडेन लग्न केलें. आतां हेचेर पयलीं म्हाका दिसता आमचे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान प्रेस नोट दिल्लो, बट प्रेस नोटान सगळ्यो गोश्टी स्पेसिफाय जायना. पुलिसेचो जो मनीस जो लग्न जाल्लो आनी आमचेर एलिगेशन केल्लें रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर आमचे सब रजिस्ट्राराचेर डिटेल खबर नासतना एक ते पॉलिटिशनाक संवय जाल्ली आसा आनी स्पेसिफीक पोजिशन जे आमकां सर्क्युलर वयता ते नासता. एक लग्न जाल्लें तेच मनशाचेर बार्देस तालुक्यांत आनी एक लग्न जाल्लें पणजे तालुक्यांत, म्हणजे कुंकवाडी आनी बार्देस तालुक्यांत. आतां एलिगेशन केलां की ताका खबर ना. आतां आमी सिस्टमाचो रजिस्ट्रेशन जें आसा मॅरेजीचें की इफ दे आर गोवन ओरिजिनाचे जे आसा ताका बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आनी ते एफिडेवीट स्वेर करता की ते आमी गोंयकार न्ही आनी गोंयकार भायलो जाल्यार ताका मागीर आमी दे हॅव टू स्वेर एन एफिडेवीट एंड नो अवेलेबिलिटी ऑफ बर्थ सर्टिफिकेट एंड देन वी टेक आयदर अ पासपोर्ट कॉपी और वी टेक स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. नाव दीस शेख फिरोज मोहम्मद रफीक जो जेचेर एलिगेशनां केल्लीं आसा तेणें ते पयलीं 2017 मार्चान 2017 बार्देजान लग्न जाल्लो आनी 2017 ही गेव अ डिक्लरेशन, ही गेव हीज आयडेंटिटी, he gave his identity of passport and he said that in his declaration in the affidavit he said that he was born in Mumbai in 1987 and I said that I personally belong to his correction and he gave a certificate to produce it before civil registration by way of his passport copy, and based on that he was civilly married with the witnesses. आणि हे सगळे डॉक्युमेंट दिल्ले पयलीं 2017 मार्च 2017. सो बेस्ड ऑन दॅट ही वॉज मॅरीड. 2018 तो पणजे येता आनी पणजे येवन म्हणजे आमचे तिसरे तालुक्यांत तो शेख फिरोज मोहम्मद रफीक म्हणटा. पयलीं म्हणटालो फिरोज मोहम्मद रफीक शेख आनी आतां म्हणटा शेख फिरोज मोहम्मद रफीक. आनी थंय ताणें एफिडेवीट दिता की ही गिव्स एन एफिडेवीट दॅट आपणाची शाळेची जी कुडाल गांवची सर्टिफिकेट लायता आनी सेज एन एफिडेवीट दॅट ही जावन हॅव अ बर्थ सर्टिफिकेट. नाव दीस नेम्स वेन वी आर पूट इन सच अ वे. आतां म्हजे कडेन एंटायर प्रूफ आसा दोनूय हेचे, इट इज देयर टू सी, म्हाका करून दिवचें. एंटायर डॉक्युमेंटेशन इज हियर. एलिगेशन्स आर मेड खंय तरी आमचे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचे ऑफिसर जे आसा तेंचेर डावट खाता की ते कितें पयशे घेता आनी कितें करता आनी रजिस्ट्रेशन केलें. हांव आमच्या प्रतिमा बायक सांगता की म्हाजें नांव ताणें घेतलेलें निलेश रावलान पळोवपाक जाय. ह्यो गोश्टी जेन्ना जाता आमचे पयलीं रजिस्ट्रेशन जाता आमी 15 दीस नोटीस मारता. 15 दीस नोटीसान लोकां येवन नोटीस पुरो आसता. 15 दीस नोटीस शॉर्टकट रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट केन्ना मारना, पूण 15 दिसाचो नोटीस जो पिरियड आसा शॉर्टकट मारता कोण? थोडे लोक कोर्टान वयता, कोर्टांतल्यान ऑर्डर हाडटा, APPची ऑर्डर हाडटा आनी APPची ऑर्डर घेवन लग्न तेन्ना जाता. ते शॉर्टकट मारता, 15 दिसांनी वेवप करता. आमी करना. तर तिणें वचून एलिगेशन कोर्टान करपाक जाय अशें ती गोश्ट. म्हजें सांगपाचें कितें आसा, तो कायदो आसा तो हांवें ऑलरेडी दुरुस्ती करपाचो हांवें घेतला आनी इतलें सिंपल जाता की 15 दिसांनी भितर विदावट दॅट पिरियड पीपल आर गेटींग मॅरीड. आज हो शेख फिरोज मोहम्मद रफीक आनी दुसरें नांव तेजें डिक्लेअर केल्लें की फिरोज मोहम्मद रफीक शेख. आतां जर असलेच नांवाचे आनी कितले 100 जाण आसतले, हांव तेजें नांव म्हणना, पूण सगळ्यांचेर जर आमी फाल्यां जशी इन्क्वायरी करपाक लागले आनी जरी तरी लोकांक मागीर एलिगेशन करता लोकांक त्रस्त येता म्हणून. सो बेसिकली नाव दॅट पर्टिक्युलर लेडीज हूम ही हॅज ड्यूक हॅव टू गो टू द कोर्ट आनी तेजें जी मॅरेज जी आसा ती एनॉल करपाक. दीस इज द प्रोसिजर. आतां सिंप्लिफाय जे प्रोसिजर आमी आतां केला मॅरेज ऑनलायन आनी जे डॉक्युमेंट पयलीं कितें जातालें की डॉक्युमेंट फिजिकली दिताले ते डॉक्युमेंट पिसताले आनी फॉर्च्युनेटली आमचे कडेन 2017चे आनी 2018चे एंटायर सेट ऑफ डॉक्युमेंट म्हजे कडेन आसा. सो इट इज गूड. नाजाल्यार कितें जाता की ते पिसता आनी टॅटर जाता
आनी तें मेवना पूण आज आमी ऑनलायन रजिस्ट्रेशन केल्लें आसा. आतां ऑनलायन रजिस्ट्रेशन करता फायदो कितें की असली गोश्टी आमचो सर्च रिपोर्टा भितर जे आतां रजिस्ट्रेशन जाता आतां आमी स्कॅन करून फाटलें घालूना. आतां तें स्कॅन करून आमचे फाटलें चालू आसा टू मर्ज वीथ द मॅरेज रिकॉर्ड सो दॅट नांव घातलें जाल्यार हे नांवाचो आनी खंय गोंयांत लग्न जाला हो आमकां आतां कळपाक लागता. सो आयच्यान आमचें मॅरेज रजिस्ट्रेशन जें आमी केल्लें आशिल्लें ती ऑनलायन करपाचो हे डॉक्युमेंटूय सेव जाता ऑटोमॅटिकली आनी एंटायर गोंया भितर क्लिक ऑफ अ बटन जर चॅक करपाक जाय रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाक तांकां ती नांवां मोरलेस मॅच जाता ती येता. मागीर फादर्स नेम चेंज जाता मदर्स नेम चेंज जाता जाल्यार मागीर नो प्रॉब्लम. पूण मोरलेस जाता सो दे कॅन हॅव अ फॉर्मल इन्क्वायरी. सो दॅट आर प्रोसिजर ऑफ ऑनलायन मॅरेज रजिस्ट्रेशन this BJP government has started under the leadership of Dr. Pramod Sawant is for the very purpose to see that असे fraud फुडें जायना. हेजे पयलीं जी केल्ल्यो आशिल्ल्यो इट इज हॅपनिंग. आमी काय करूं शकना. आनी एलिगेशन जर त्यांनी केलां की तोच मनशान तुमी तो सब रजिस्टर आसा त्यांनी दोनी मॅरेज रजिस्ट्रेशन केलां इज टोटली फॉल्स. प्रतिभा बाय तुका सांगूंक सोदता की केन्ना कितें आसा न्ही तुमी जेन्ना एलिगेशन करता एक मेळा न्ही म्हाका मेळा म्हाज्या डिपार्टमेंटान हांव एक्सेसेबल आसा कितें शो करपाचें आनी कित्याक करपाक जाय. तुमी येवन म्हाका मेळा म्हाका एक मॅसेज घाला म्हाका मेळा एक्सप्लेन करा आनी खंय तरी हांव तुका सोल्युशन ऑफ खंय तरी पळयना जाल्यार मागीर तुमी कितें करा. लोकांक दिशाभूल करची गरज ना. पीपल शूड नॉट सफर. आज जर आमी स्ट्रिक्ट करपाक जाय आनी खुबशी गोश्टी आमी करूं शकता पूण अल्टिमेटली एकट्याक लागून बाकीचे सफर जाता. पूण ह्यो गोश्टी ज्यो आसा म्हाका दिसता व्हेरी क्लियर की हे जे गोश्टी जेणे पळय एलिगेशन केलें रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान इज टोटली फॉल्स आनी इट इज ऑल फॉर नो रिझन. ऑन द कॉन्ट्ररी शी इज अ एडवोकेट शी शूड हेल्प दॅट पर्सन टू फायल begami and she should file in the court against this particular Sheikh Firoz Mohammad Rafiq for having 2 marriages. She should have helped them at this time आणि शो करपाची गरज नाशिल्ली. दिस इज वन स्टेटमेंट आय वॉन्ट टू मेक. सेकंड जे आसा तशें हांवें सांगलां की मॅरेज ऑनलायन रजिस्ट्रेशनाचो पर्पज कितें आनी आमचो पर्पज करपाचो टू सी दॅट लॅजिस्टर डुप्लिकेशन जायना फुडाराक. आनी आमचे जे फाटली मॅरेजीस जे आशिल्ल्यो इतले वर्साचे आमी ऑलरेडी इन्फोटॅक मार्फत स्कॅनिंग चालू केलां आनी स्कॅनिंग करून ते आमी अपलोड करतले. अपलोड करतकीर आमच्या सिस्टमा भितर येतले आनी देन इट विल बी अवेलेबल टू अंडरस्टँड वॉट इज अ प्रॉब्लम. सो दीस इज अ सोल्युशन आय हॅड प्रिवियसली फाउंड and that is why we made marriage online compulsory. Now this issue is fraud according to your department. This issue. She has made allegations. No, she made allegations. Yeah, she you all must have done some investigation in this, no? No, I have done. No, this is the papers are allegation. fraud ते Fraud tell. म्हणजे फ्रॉड म्हणल्यार कितें एक मनीस 2 फावटी लग्न एक जाला एक डॉक्युमेंट लायला ताणें बर्थ सर्टिफिकेट आपल्या कडेन ना आनी एक कडेन बर्थ सर्टिफिकेट लायला एक पासपोर्ट कॉपी लायला. सो ही हॅज स्टोरन एफिडेविट. सो तेणे एफिडेविटाचेर आपणाचें नांव एक कडेन शेख फिरोज मोहम्मद रफीक घातलां आनी दुसरे कडेन तेजें तुका सांगलां न्ही आपणाचें नांव तेजें फिरोज मोहम्मद रफीक शेख घातलें. तो एकूच मनीस न्हू. आतां तो कितें बापायचें नांव 2 कडेन घालूंक ना. ताचेर एक कडेन मॅरेजीचेर बर्थ सर्टिफिकेटीचेर आपण अणभवला खंय तरी जाला म्हणला तेणें आनी तेणें स्कुलाची लिव्हिंग सर्टिफिकेट लायल्या तितून तेज्या बापाच्या आवयचें नांव ना. आतां ताका मॅरेज करपाक जाय सो तो सेल्फ डिक्लेरेशन दिता. सो इट इज एक्सेप्टेबल अंडर लॉ. सो तेणें फ्रॉड केला आमच्या डिपार्टमेंट फ्रॉड What करूं. action? सो आतां तो एक्शन सी You all can't take any action. तुम्ही एग्रीमेंट घेतले हे घेतलं आता एफिडेविट घेतलं न्हू. अरे एफिडेविट गेला सो नाव आमचे दे हॅव टू फायल लेडीज हॅव टू फायल फॉर डॉक्युमेंटेशन फायल फॉर बेगामी which is getting married in 2 places. One man getting which is not allowed in law. No, but your department can't take any action on that. Right now, the law now. You don't understand. See, now first we have to identify whether these men, see I will explain. Avasta, Sheikh Firoz Mohammad Rafiq of 30 years of age, his marital status unmarried, professional service, born in the ward of Cotton, Mumbai, village Mumbai, and residing in Mercedes, Tiswadi. This is what he has declared. दुसरे जे आसा मॅरेजीचेर दीस इज डन इन पेंजीम. दुसरें तेजें नांव आसा मोहम्मद रफीक शेख एज 29 years of age अनमॅरीड आनी बॉर्न इन मुंबय रेजिडेंट ऑफ आल्तो परवरी. आतां आमकां पयलीं कोणे तरी कंप्लेन करूंक पडली शो केलो म्हूण जायना
आनी मागीर इन्क्वायरी करून पडली की हे दोन गोष्टी आसा हो शेख फिरोज मोहम्मद रफीक आनी फिरोज मोहम्मद रफीक शेख एक पुलीस आसा. Sir, but somewhere your department is also at fault because दोन witness असतात एका आणि तुम्ही ऑलरेडी दोन witness असतात एका तुमचे दोन witness असतात प्लस तो मॅरेज विटनेस आसा Register. विटनेसाचं नाव सांगता मरे एक करी So they आसा are also at fault now. हां They are also अरे at बट यू डोंट giving your false information. अरे बस 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 तुम्ही पळयला रे पण ताका सांगता कॅन्डल आमचो आतां कवड्यातलो काय चलता तो ताका सांगता म्हजें सांगपाचें कितें This is आहा not the way. म्हजें सांगपाचें कितें आहा सी यू आर आस्किंग द डिपार्टमेंट टू फायल अ कंप्लेन ना डिपार्टमेंट दॅट वे देर आर इन अ डे Now, so- in a day there are almost 300 marriages which are happening. So who is genuine, who is bogus, that is why we have put a system online, marriages online, and their documentation are traced. Now if somebody is swearing an affidavit, a self-declaration, and he is saying one he is getting married in Panjim, I mean Kiswadi Taluka, and one is Bhadesh Taluka, so how will we complain? Now somebody has to file a complaint, no? Nobody has filed a complaint. You can show me the complaint copy if somebody has filed, so that we can do the inquiry to find whether Mohammad Rafiq Sheikh of who is saying who is like this, and this fellow is the one and the same person. We will do it, no issue. We will do it, but somebody has to file a complaint. पण आता अमेंडमेंट किती हाडटा? No amendment नाही आम्ही based online amendment हाडपाक गोष्टी दुसरी गोष्ट amendment हाडून टायट केले जाल्यार लोकांक जे जेन्युइन लोक आसा ताका टायट जातले म्हणजे त्रास जातले मागीर आमकांच गव्हर्मेंटाचें इलेक्शन जातलें. सो आमी कितें केलां की ऑनलायन रजिस्ट्रेशन केलां मॅरेजीचेर. सो सर्च रिपोर्ट मारलो जाल्यार जेन्ना ते टायप करता पळय ती नांवां येता असली नांवां आनी कितले जाण लग्न जाल्यार आतां केल्या ते. सो सगळे जेन्ना आमी अपलोड करतले तेन्ना आमकां सगळ्याचे डॉक्युमेंट येतले. सो तेन्ना मे बी वी कॅन टेक केअर. 5 डॉक्युमेंट चालू केला आमी अपलोड करून. आता online- Your department is at no fault. ऍटलिस्ट ऑनलाईन जाल्ल्या कितली जाली रजिस्ट्रेशनची? आता म्हाका अजून लक्षात ना पूण दिसाक 30-40 लग्न जाता एक तालुक्यान मेजर. थोडे बारीक तालुक्यान दिसाक 5-6 जाता. तुका जाल्यार डेटा आज पासून कितलो जालो म्हाका लक्षात ना. आय विल गिव इट नेक्स्ट. सर फाटल्या वर्षाचे कितल्या वर्षाचो बॅकलॉग तुम्ही अपलोड करता? ना फूल जे आपलं मॅरेज जे आसा जे पयलींच्यान जे जाल्ले आसा 19 केन्नाच्यान आसा पळय तेन्नाच्यान सगळे आमी अपलोड करतले. आतां वी वॉन्ट टू गीव अपलोडेशन सो डॉक्युमेंटेशन स्कॅनिंग चालू केल्लें आसा. सो ते आमी भितर करतले. नॉर्मल प्रोसिजर. इज इट फ्रॉड? एका 15 डेज आसा. एका 15 डेज आसा. एका नोटीस पिरियड आमी करना. आमी कितें करता 15 डेजाचो कितें आसता की तूं इंटेंट टू मॅरी दिता फर्स्ट सिग्नेचर जाता आमी नोटीस बोर्डाचेर प्लेस करता की हो मनीस लग्न हे मनीस आनी हो मनीस लग्न. सो मुस्लीम आनी हिंदूचे आनी कॅथलिकाचे दुसरे फॉर्मेट आसा. कॅथलीक रिलिजनान फर्स्ट सिग्नेचर करून ती धाडटा इगर्जी आनी इगर्ज मागीर सर्टिफाय करता की सेकंड जाला आनी तेंची सर्टिफिकेट घेवन आमी मॅरेज रिसीव करता. इन केस ऑफ हिंदू आनी मुस्लीम we place on notice board who are intending to marry. So people have to go and see and give a complaint. So in both these cases 15 days publish केली. हांगा आसा म्हजे कडेन. So दोगांयचे नोटीस बोर्डाक 15 दिसान जाले कोणा ऑब्जेक्शन हाडूं ना. So it went and ahead with the second signature and they were legally married. So procedure left काय ना. Sir, somebody has brought to your notice about certain incident. See somebody Let me finish. Somebody has brought an incident which has brought to your notice. आता 15 days दोग विटनेस आसता तांकां ते सायन मारचे पडटा फुडें रेजिस्टराच्या फुडें सगळ्याच्या फुडें जाणा इतलें जालां आसतना देखून समज तुमी तुमचो डिपार्टमेंट कितूनच ना म्हणटा जाल्यार काय समज ना सरप्रायझींग. आता सांगू हे आसा पेपराचेर बातम्या येवप आनी प्रेस स्टेटमेंट करप आज हांवें प्रेस केला व्हेरीफाय करप त्या मनशाक जर कंप्लेन घेतली आनी आमी तेजेर एक्ट करूं जाल्यार तूं म्हाका विचारूं शकता. सो म्हाका कंप्लेन दाखयली तेजी दिल्ली आसा ती म्हाका दाखय मरे हांव एक्ट करता. जे पर्यंत कंप्लेन येना हांव वील एक्ट करता. सी यू कॅनॉट सी शेख फाल्यां होच मनीस मागीर दुसरो जालो जाल्यार कितें करतलो. सो लेट समबडी कंप्लेन एंड देन आय वील एक्ट. देन आय वील मेक अ इन्क्वायरी विटनसाक आपयतले सगळे गोष्टी ज्यो आसा वी वील मेक अ थरर एक्झामिनेशन एंड वी वील गीव. सो टू डू दीस हें करपाक दॅट पर्सन हॅज गॉट अ ऑथॉरिटी. जी दुसरी बायल आसा ओ जी पयली बायल आसा जे म्हणटा सपोज वन एंड सेम पर्सन त्याने बिगामी केस फायल करपा लागलो. पुलीस स्टेशन फायल करी हेणे ताका धोका दिला दुसरे कडेन लग्न जाला तर त्याने करपाचें. इट्स लॉ.
It is not made by me, Nilesh Kaggal or Amche Government. It is a law. So she has to file that case. She has to file a complaint. She has to ask for against it. So we'll help them. Documents are given. All document are given. No issue. असेच मिनिस्टर आता सरनेम्स अँड नेम्स चेंज त्याच्यावर Surname. नॉन गोवनचा चेंजिंग टू गोवन Change of name. Change of name or 1990 झालो आणि त्यांना हो चेंज इन नेम ॲक्ट जो आसा हो सेंट्रल गव्हर्मेंटाकूय केल्लो आणि त्यांना सेंट्रल गव्हर्मेंटान सांगला की बर्थ सर्टिफिकेटाचेर नांव चेंज जायना आणि फॉर्म बी म्हणून केले बेज ऑन दॅट 1990 ॲक्ट आणि त्या ॲक्टाचे बरोबरी ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट आसा ती तशीच उरता आणि फॉर्म बी जे आसा ते फॉर्म बी ते ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट लायतात की चेंज होईल आता हितून खूप भशेचे जे न्यूजपेपराची बातमी येतात तुमचे न्यूजपेपर येतात हे न्यूजपेपर बातमी येता फक्त चेंज इन नेम न्ही आता खुबशे लोक बेश्टे आपणाचें नांव घालतात अँड ऑल दीस पीपल जशें हांवें आसाम सांगलें इन्क्वायरी केल्ली ऑल दीस पीपल डोंट डू चेंज नेम इट इज यूज फॉर वेरियस पर्पजीस थोडे गव्हर्मेंट सर्वंट अंडर द सेंट्रल ॲक्ट दे कॅन चेंज द नेम बाय नॉट चेंजिंग द बर्थ सर्टिफिकेट ओन्ली पुटींग द गॅजेटेड न्यूजपेपर थोडे पासपोर्ट ऑफिसराचे जे आसा तेजे कायदे दुसरे आसा सो दोज कायद्या भितर सगळे न्यूजपेपर जे छापता जे चेंज इन नेम इट इज नॉट इन द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट सो ऑल चेंज इन नेम जे पेपराचे न्यूजपेपराचे पयशे दिवन लोक छापता इट इज नॉट फॉर चेंजींग इन दर एक्चुअल नेम्स हे क्लियर मेसेज आसा येस आता एका कायदो हांवें लास्ट टायम असेंब्लीनूय चेंज केलो दॅट इज बीन इम्प्लिमेंटेड आमचे सब रजिस्ट्राराच्या ऑफिसान चेंज इन नेम करपाचे खूब आतां कमी जाल्ले आसा पूण जे पेपराचे छापून हाडटा बाय पेड एडवर्टायजमेंट ही सगळी सब रजिस्टर ऑफिसान वचना दे आर यूज फॉर वेरियस अदर पर्पजीस ना वेरियस अदर पर्पजीस जशें तुका सांगला न्ही गव्हर्मेंट सर्वंट जे आसा ते गव्हर्मेंट सर्वंट तांकां पब्लीश केलें जाल्यार दे कॅन चेंज देअर पेपराची नोटीस आसता ती ऑर्डर आसता ती दिता ना तेचे आतां हांव चेंज करूंक सोदता ही पेपराचेर जर कोणूय जर आमी आतां लॉ एग्जामीन करपाचे ती न्यूजपेपराचेर जर कोण पब्लीश करता सो दे हॅव टू टेक द NOC फ्रॉम द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट ते हांव आतां चालू आसा म्हणजे करपाचें सो वी वील नो वॉट इज द पर्पज दे वॉन्ट टू डू सी हॅज सेड सेंट्रल गव्हर्मेंटाचो ॲक्ट एक आसा वेर गव्हर्मेंट सर्वंटाक जर नांव चेंज करपा जाय बिकॉज ऑफ सम डिफिकल्टी दे जस्ट हॅव टू पब्लीश ऑन द न्यूजपेपर एंड पब्लीश इन द गॅझेट सो गॅझेट पब्लीश करप कोण करूं शकता तुमी करूं शकता सो ती लायतात तेजें काम जालें सो एक्चुअली तो नांव चेंज करना पूण आपणाचे गव्हर्मेंट रिकॉर्डा भितर ते चेंज करता सो अशे खुबशे म्हाका आतां हे स्टडी करता तेन्ना ह्यो गोश्टी मेळ्ळ्या सो नाव वी वॉन्ट टू डू अ लॉ वेर कोणूय जर न्यूजपेपराचेर जर पब्लीश करता सो दे शूड इंटिमेट द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दॅट त्या पब्लिशरान NOC घेवपाक जाय सो दॅट द पर्पज इज डिफरंट गव्हर्मेंट स्किमी मेळटा इंडियनचे वेगळे स्किमी कसलो स्कीम म्हणजे सोशल वेलफेअर त्या स्किमी खातीर चड बरो करता ना स्किमी कितें आसा नांव चेंज केलें जाल्यार 25 वर्सां रेजिडेंस सर्टिफिकेट जाय 15 वर्सां रेजिडेंस सर्टिफिकेट जाय खुबशे बाकीचे डॉक्युमेंट जाय सो स्किमीक त्या स्किमीक लागतले ते कितें करता म्हाका खबर ना चेंज ऑन जें हांवें पळयलां इतल्या न्यूजपेपराचेर पब्लीश जाता हे न्यूजपेपराचेर पब्लीश जाता ते टोटली हे चेंज ऑफ नेम कोणाचो बर्थ रजिस्टर बर्थाचेर चेंज करना सो ताका लागून आतां ते सगळे एक आमी लॉ डिपार्टमेंट वेटींग चालू आसा आमी ओपिनियन घेता की सपोज जर कोण न्यूजपेपराचेर पब्लीश करता वी वॉन्ट टू से दॅट वी वील एग्जामिनेट फर्स्ट NOC घेवपाचें रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर एंड पब्लीश सो दॅट नॉट दॅट शूड नॉट पब्लीश शूड पब्लीश बट विथ द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट द न्यूजपेपर वील ऑल्सो हॅव टू टेक इट फ्रॉम देम दॅट NOC नाल्यार खंय तरी फक्त गव्हर्मेंटाचेर रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर ब्लेम करप चेंज इन नेम हे म्हाका दिसता वील हॅव टू कम टू अ लॉजिकल सोल्युशन मिनिस्टर कमिंग बॅक टू दिस तुम्ही हे डॉक्युमेंट हाडले पळय सगळे तितून तेजे सगळे डॉक्युमेंट घेतले आसतले तेन्ना घेता आसतना तुमी तेंचे फोटो लावना तशें फोटो काडपाचो प्रश्न न्ही फोटो येयना आयडेंटिटी घेयना डॉक्युमेंटेशनाचेर मॅरेज रजिस्ट्रेचेर फोटो नाच घेत ना ना फोटोज येत ना तुवें आतां तूं लग्न जाल्यार व्हेरीफाय तेच म्हणटा न्ही कसलो डॉक्युमेंट डॉक्युमेंट ना फेक दिवं ना अरे तूं समजना आमी सांगता आनी अंडरटेकींग दिला न्ही तेणें अंडरटेकींग दिला तेन्ना एक पयशे सांगता न्ही डॉक्युमेंट जे आसा एका पयलीं विलेज पंचायत चिंबलाची जे आमकां कंपल्सरी रेजिडंट सर्टिफिकेट लागता पळय तेन्ना दिल्ले आसा तेन्ना दुसरी तेणें आपणाची खंयची तरी शाळाची सर्टिफिकेट दिल्या तेजे नांवार
दोन आणि ती नोटरायज करून दिल्या. सो इट इज अ ड्युटी ऑफ द नोटरी टू आयडेंटिफाय. सो त्यांनी नोटरायज करता आम्ही बेस्टी घेना. सो नोटरी आयडेंटिफायड इज द सेम पर्सन. सो नोटरी करून दिली असं दोनदा. तिसरी त्याने दिल्या की त्याने एफिडेविट दिला. त्या एफिडेविट नोटरी केलेली आसा. सो नोटरी हॅज टू आयडेंटिफाय द सेम पर्सन. सो हे गोष्टी सगळे केल्ल्यो आसा ते नोटरी केल्ल्यो आसा. दिस इज द वे ही हॅज प्रोड्यूस हीज इन्कम टॅक्स पॅन कार्ड कॉपी. सो ह्यो गोष्टी ज्यो आसा ऑल हिज डॉक्युमेंट्स आर देर इज नथिंग रॉंग इन दॅट. सो नोटरायज डॉक्युमेंट जे आसा हे केल्ले आसा. सो हे आयडेंटिफाय केल्लो मनशाक एक तरी चिंबेल पंचायतीन दिला. तो रावलो 1 म्हयनो. आणि दुसरे तुजे रजिस्टर करपाक मिनिस्टर साहेब रजिस्ट्रेशन करता तेन्ना विलेज पंचायत सर्वाधर मुंडो एक पंचायतीक सर्वाधर मुंडन दिल्या रावतालो. सो दीज आर ऑल डॉक्युमेंट्स आर देयर. तुझे पैसे गेले सांग सांग कितें जालें? त्याचे पैसे गेले तातूंत त्याच्या रजिस्ट्रेशनाक कितें पैसे गेले कोणे रजिस्टर तो सांगता तर मग तुझ्या कंप्लेंट हांव इन्क्वायरी करता. म्हाका ती नाल्या हांव कंप्लेंट सू म्हणून घेता आनी इन्क्वायरी आणि करता. हेचेर कितें सुमोटो घेना तुमी हय, चला. हेचेर सुमोटो तो आतां तो इंडिविज्युअली येयलो न्ही म्हजे कडेन. तो इंडिविज्युअली येयलो म्हाजे कडेन. तुमी जर विचारता पळय ते रस्त्यार वयले खबऱ्यो. सो आमी रस्त्यार ना भितर तुमच्या कडेन आरे तो आतां आसा पळय मागीर तुमी नांव घेता म्हाका. तो आतां आसा पळय तो आतां म्हाका सांगता की म्हाजे कडेन पयशे घेतले. आय वील टेक हिज सिग्नेचर ऑन द लेटर आनी आय वील टेक अ सुमोटो. आय एम नो प्रॉब्लम. पूण हो रस्त्यार कोण सांगता अशें अशें केलें ते कशें सुमोटो घेतलो? सो आतां हो पर्सनली तुजो पत्रकार म्हणटा म्हाजे पयशे घेतले. आय वील टेक इन माय कॅबिन टायप हिज लेटर टेक हिज सिग्नेचर एंड आय वील डू द कंप्लेंट. नो प्रॉब्लम. आणि एक केस असली लाडकी लक्ष्मी स्कीमचे एक लाख मेळटा. एक डॉक्टर आणि मदर दोन्ही प्रमाणात पूर्ण अर्ज केले. हायकोर्ट हे रजिस्ट्रेशन कशें जालें आवयचें? आवयने गोंयांत रजिस्ट्रेशन घ्यावं आणि डॉक्टरीच्या म्हणजे ते लिगली 18 वर्सां. म्हाका हे लक्षात तूं आतां विचारता म्हाका जे डॉक्युमेंट दिले न्ही तशें हांवें ती दिले. पब्लीश केली म्हणून मागीर कोण क्वेश्चन अरे रजिस्ट्रेशन जे आसा एका डॉक्युमेंटेशन लागता. एक डॉक्युमेंट खंयचो तुजी रेजिडन्स सर्टिफिकेट कोणे दिली? अनमॅरीड म्हणून रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट येता. मुस्लीम फॅमिली अरे पण तूं समजना ना रजिस्ट्रेशन जे आसा डॉक्युमेंट रजिस्टर करपाक सर्टिफिकेट वाचता न्ही तुमकां तुमकां लक्षात नासतलें. ही पळय सर्टिफिकेट दिल्या पळय द सरपंच ऑफ विलेज पंचायत चिंबेर hereby certified with honor of my word that Muhammad Sharif Khan is unmarried, 24 years of son of Muhammad Rafiq Sheikh and residing at Chimbal. सो चिंबल सरपंच अर्थ मेळ्ळी उलयता आवयचे ना ना हांव एग्जाम्पल सांगता तुका न्ही. तुका जर मॅरेज रजिस्टर करपाक जाय खंयचे तरी पंचायतीन ही अशें दिल्लें आसतलें बेज ऑन दीस डॉक्युमेंट रजिस्टर केली. तूं समजना म्हणून सांगता तें. अरे आवय लग्न जाली हो लग्न जावना हो लग्न रजिस्टर करपाक येयला तर हो डॉक्युमेंट ताणें दिला आसतलें. सो ताका आतां इन्क्वायरी करूंक पडलें तूं अनमॅरीड कशी दिली ती. तूं समजलो न्ही. सो रजिस्टर डिपार्टमेंट जेन्ना हे डॉक्युमेंट सारके आसा जाल्यार ताका रजिस्टर करपाक पडटा. सो ह्यो गोश्टी ज्यो तुका एग्जाम्पल दिलें आतां अनमॅरीड म्हणून सर्टिफिकेट दिलें. सो कोणें दिली? हांवें दिली. आमच्या रजिस्टर डिपार्टमेंट दिली. चिंबल पंचायतीन दिली. तशी दुसरी वाचता जाल्यार तुका ते पळय हेणे दिल्या सालवादोर नोंद पळय दुसरी तेच विशयाची विलेज पंचायत सालवादोर नोंद द सरपंच ऑफ विलेज पंचायत सालवादोर hereby certified with honor of my word that Kumar is सगळे अनमॅरीड. दे आर गिव्हिंग सर्टिफिकेट नो. सो बेस्ड ऑन दॅट रजिस्ट्रेशन हॅपनिंग. तो रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट कसं केलं? अरे आता इथं कितें जालें? ओके अनेक इश्यू हां दुसरो टॉपिक अनेक हा टॉपिक कडेन खबर सांग. दुसरें आनी काय ना. दुसरो जो इशू आसा आतां ऑनरेबल सीएमान आमकां ऑलरेडी जे आमी वन टायम सेटलमेंट स्कीम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान केल्ली आनी वन टायम सेटलमेंट स्कीम करता तेन्ना हांव परतून रिपीट करता की गोंयांत आमचे ऑलमोस्ट 7 लाख कंज्युमर आसा. 6 lakhs वाडत आसता. सो अरावंड 6,85,000 आसा. ऑलमोस्ट 7 lakh कंज्युमर आसा. मागचे 7 lakh कंज्युमरांतले 1,40,000 consumers are not paying in time. So we have to take action against this 1,40,000 consumers. आता तांकां कोविडा खातीर आनी दुसऱ्या गोश्टी खातीर तो इंट्रस्ट लागलेलो. ताका लागून आमी वन टायम सेटलमेंट स्कीम काडली. आख्खे डिसेंबर म्हयन्यांत चालू दवरली. आमकां कोणें फुडें येवंक ना. आतां आनीक म्हयनो वाडयलो
आणि आता आमच्या डिपार्टमेंटांनी नॉर्मली अंडर JRC 3 महिने जर बिल फारीक करना जाल्यार ताका नोटीस सर्व करूंक पडटा 15 दिसांची तूं बिल फारीक कर. आतां गोंयभर जे असले लोक आसा 1,40,000 खूब जाणांनी फे केल्या आनी उरल्या ते म्हाका एक्झॅक्ट स्टेटस ना थोड्या दिसांनी तुमकां दितलो. पूण सगळ्यांक 15 दिसांची नोटीस सर्व केली आनी आज गोंयभर इलेक्शन डिपार्टमेंट डिस्कनेक्शन करता. इशू कितें आसा की आउट ऑफ 7 lakh कंज्युमर्स एप्रॉक्सिमेटली 1,40,000 कंज्युमर फारीक करना जाल्यार हांव सारको टायमार फारीक करता हो तूं सारको फारीक करता तूंय सांगतलो ते करना हांवूय करना मजा सो दीस इशू हॅज टू बी फिनीश. पण आज गोंयभर डिस्कनेक्शन चालू आसा. म्हणजे म्हाजे रिक्वेस्ट आसा लोकां कडेन की OTA स्कीम 31st पासून आसा. कायंडली लॉग इन टू स्कीम आनी एप्लाय करून जे एरियाज फायनान्स करून आपले जर प्रिंसिपल भरा नाजाल्यार फाल्यां फोन करप की म्हाजें डिस्कनेक्शन करता म्हाजे हें ना तें ना ही गोश्टी जावंक शकना. हो टॅक्स न्ही हो एक आमी जर तूं पयशे फारीक करना जाल्यार दुसरे कडेन करून आमकां दिवंक पडटा ना दुसरें जें आसा टॅक्स आसता. टॅक्स म्हळ्यार गव्हर्मेंट टॅक्स लायलो तेजो रोड टॅक्स लायलो तो आनी कसलो टॅक्स लायलो. हे टॅक्स न्ही हेका हे एनर्जी चार्जीस आमकां दुसरे कडल्यान काडून ते आमकां फारीक करूंक पडटा. नाजाल्यार हे 1,40,000 लोकांक लागून बाकीचे जर आमी फारीक करना जाल्यार दुसऱ्यांची लायटी कट जातली. ऑटोमॅटिकली पावर डिस्ट्रिब्युशन कंपनी आमच्यो लायटी ऑफ करतल्यो. सो वी हॅव स्टार्टेड स्ट्रिक्ट एक्शन. हांव लोकां कडेन तुमच्या माध्यमांतल्यान लोकांक रिक्वेस्ट करता की हे स्किमींतलो भाग घेया. हे प्रिंसिपल अमावंट तुमकां 1 इन्स्टॉलमेंट 2 इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंट 4 इन्स्टॉलमेंट 5 इन्स्टॉलमेंट 6 इन्स्टॉलमेंट दिल्ले आसा ते भरपाक जाय. नाजाल्यार इलेक्शन डिपार्टमेंट हांवें आनी गोवोरमेंटान सांगलां आनी सगळे डिस्कनेक्शन आमी चालू केल्लें आसा लास्ट 2 दिसां आनी येता ते थोड्या दिसांनी टोटल डिस्कनेक्शन जावपाचो प्रयत्न आमी करतले हू आर नॉट पेईंग प्रॉपरली. सो दीस इज अ रिक्वेस्ट टू आमचे गोंयकार भावा भयणाक की फारीक करा नाजाल्यार एटलिस्ट तो रिक्वेस्ट घाला की आमी इन्स्टॉलमेंट बी फारीक करता. तुमचे खातीर हांवें ही सुविधा केल्ली आसा. दुसरी गोश्ट जशें ऑनरेबल CMान सांगलां आमी मिनिस्टरान एवरी कॉन्स्टिट्युएन्सी पंचायतीन वचपाक जाय. सो म्हाजे फर्स्ट दौरो 19 जानेवारी आमचे काणकोणा कॉन्स्टिट्युएन्सी जातलो आनी हांव लोकां कडेन मागता ते विलेजीचे लोकांनी थंय येवचे. आगोंदा सकाळीं 10:30 पंचायतीन आसतलो 19th जानेवारी ट्यूजडे. ऑनरेबल MLA लोकल आसतलो आनी बाकीचे कडेन आसतले आनी आगोंदा सकाळीं 10:30 पंचायतीन म्युन्सिपालिटी 11:30 शिस्तल पंचायतीक 12:30 गांव दोंगरी पंचायतीक 2 खोतीगांव पंचायतीक 3 पैंगणी पंचायतीक 4 लोयले पंचायतीक 5 म्हणजे आख्खो दीसभर ते आसून लोकांचे कसले कसले विशय आहा इलेक्ट्रिसिटी हो आनी कितें आमचे गोवोरमेंटाचे हे विशय आमी फुडें व्हरपाचो प्रयत्न करतले. अशें करून आख्खे आमचे 40 कॉन्स्टिट्युएन्सी सोडून म्हजी म्हणजे 39 कॉन्स्टिट्युएन्सी आमकां दौरो जातलो. सो हो दौरो आमी चालू केल्लो आसा फ्रॉम काणकोणा तालुका. सो तुमच्या माध्यमांतल्यान हांव लोकां कडेन रिक्वेस्ट करता की जे जे पंचायतीन इशू आसा आगोंदा पंचायत आमचे काणकोणा म्युन्सिपालिटी शिस्तल पंचायत गांवडोंगरी पंचायत खोतीगांव पंचायत पैंगणी पंचायत पैंगणी पंचायत लोलये पंचायती लोकांनी थंय येवन पंच सरपंच सगळ्यांनी येवन आपलो जो विशय थंय सुटावळ करून घेवचो. देव बरें करूं. Health Minister said that he doesn't want IIT constituency. लोकांची मागणी आज सांगे कुडतडे ह्या भागात एक IIT येवची जेन्ना काणकोणा जेन्ना ही IIT तेन्ना जो इशू जाल्लो तुमकां सगळ्यांक खबर आसा मनोहरभाई पर्रीकर आशिल्लो तेन्ना हांवें 9 लाख स्क्वेअर मिटर आयडेंटिफाय करून आमी भाईक दिल्ली आनी तेन्ना तो प्रोसिजर चाललो. ते लोकांचे बारीक इशू आशिल्ले वी वर ट्रायंग टू सेटल इट आनी ताका टायम लागतलो. पूण थंय तेन्ना कॅबिनेटाक हांव नाशिल्लो डिसिजन घेतलें की थंय टायम लागता आनी थंय सरकाराची 14-15 लाख जमीन आसा 11 लाख स्क्वेअर मिटर 10 लाख स्क्वेअर मिटर तांकां डायरेक्ट दिवंक मेळटा. पूण तो डिसिजन जावन तेणी शिफ्ट केलो. आतां ते ऑनरेबल CMान हो म्हाका आजुनूय लोक म्हाका पुतू विचारता की तुमी IIT हे सगळें कित्याक हाडलें. सो विशय इज स्टील नॉट डिसायडेड बट डिसायड जालो जाल्यार आय वील वेलकम IIT in our constituency. People of my constituency will welcome IIT in our constituency. There is no issue. कितें आसा थोडेशे इशू आसतले बारीकशे कशें सेटल करपाचें हांव मॅडम लोकां कडेन सेटल करतलो. Would you like to tell even the Chief Minister saying that if there is a problem, you take it in my constituency? That I am not saying that yours. I have said what I have to say.
No, this is the same way what you are trying to say. That you are saying, I am not saying. I have said what I have to say. आणि किती असा क्वेश्चन सर विश्वजित राणे पण काल स्टेटमेंट केलं सर त्याचे त्याच्याबद्दल तुमच्या गव्हर्नमेंट किती ॲक्शन घेतलं त्याचे साहेब वी आर ऑल इन अ डेमोक्रेटीक कंट्री वी कॅन मेक ऑल आर स्पीचीज आनी कितें कोणाचे उलोवपाचें विश्वजीत बाबाक दिसलें की ताणें स्टेटमेंट करपाक जाय तो गव्हर्मेंट कितें आसा ऑनरेबल चीफ मिनिस्टर आसा आमचे बाकीचे लोक आसा हांव नोबडी टू टेक एक्शन वा टू हे ते हांव डिसायड करपी कोणना पण हांवें तुवें IITचो विशय विचारलो हांवें म्हजो स्पश्ट मत दिला आनी जो IITचो विशय आहा म्हज्या मतदारसंघात आनी सगळ्या मतदारसंघात लोक वेलकम करता आनी ऑनरेबल CM जेन्ना डिसिजन घेता तेन्ना ऑनरेबल CM हांव मेळचो So, CM आसून काय आज पासून डिसिजन कांय जावना सो इट इज व्हेरी इनमेच्युअर म्हाजेर स्टेटमेंट करता So, CM तुमचं अडचण होते. Repeating your statement. मला मागीर misquote करून सांगणार. You said that Vishwajit Rane himself said that he wants to take the IIT to Doleli. तुझे चुकतात ना आपण earlier. No, no, listen to me. Then No, I'm correct. late जाता तुमचे constituency late जाता म्हणून आपण म्हणून त्याने स्वतः सांगितलं. हे चुकता तुझे हांवें कितें सांगलें आहे कॅबिनेटान डिसिजन जालें की कुडचड्यार जे सागळे बाजारान कॅबिनेटान डिसिजन जालें हांव एकट्याचें कोणाचें नांव घेवना तूं बेश्टें म्हज्या तोंडांतलें उतरां काडूंक शकना क्लियर आसा रिकॉर्डिंग आसा कॅबिनेटान डिसिजन जालें की IITचो प्रेशर असो बेगीन करपाक जाय जर तो इशू तुमचे ते सायडीचो भागांतलो इशू सॉर्ट आवट जायना जाल्यार गव्हर्मेंटाचो हांगा इतलो लाखाचो जमीन आसा थंय आमी शिफ्ट करया ते कोणें सांगलां इंडिविज्युअली सांगलां ना कॅबिनेटान डिसायड जालें की IIT नाल्यार म्हणटा गोंयची भायर वयता सो दॅट इज वाय वी आर कॅन्सलिंग द IIT सो दॅट इज अ डिसिजन टेकन बाय द कॅबिनेट दॅट टायम दॅट टू गीव लँड आतां तितून इशू आशिल्ले नाशिल्ले तेजें हांव उलोवंक शकना सो कॅबिनेट हॅड टेकन इट पण तुमकां दिसना लोकांक नाका जाल्यार तांकां जावंक मुखार ना म्हणून अजुनूय म्हजे मतदारसंघात मरे तसोच इशू जालो गार्बेज प्लांटाचो म्हजे मतदारसंघात ते लोक म्हाका म्हणटाले की तुजे मतदारसंघात जाता 20 टन ते 30 टन आतां तूं 100 टनाचो प्लांट कित्याक घालता पूण म्हयनो बरोबर जावंक ना. तूं विचारना जाल्यार तूं विचारता तूं कितें उलयता वेळ मदीं सांग. स्टेटमेंट जाय मागीर विचार मरे सो म्हज्या मतदारसंघात हो इशू जालो आज म्हज्या मतदारसंघात तेच लोकांनी पब्लीक हियरींग जेन्ना कन्विन्स केले आमचे समजगायचे लोक की त्या लोकांनी आज 100 टनाचो प्लांट आमी ऑगस्टान आमी इनोग्रेट करता अशेंच न्ही सेलावली लोकांनी जर धरणां करता तेन्ना आज कुर्डी गांव खुबशे गांव बुडल्या अशें जर विरोध केले तर सावथ गोवा आज ड्रिंकींग वॉटर पायपलायन आसनासली सो हेजेर तूं म्हाका क्वेश्चन केला तूंच क्वेश्चन कर तुजोच तूं आन्सर दी आनी कितें आसा थँक्यू वेरी मच